नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि लगेच मात्र पूर्ण ऐकायचा, आणखीन शेअर करायचा, की जेणेकरून सगळ्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना हा व्हिडिओ पोचला पाहिजे. पोचवत जावा व्हिडिओ, कायदा कळाला की मग तुम्हाला हे होणार. तर प्रत्येकानं हे लक्षात घ्या की आता संपूर्ण ऑनलाईन पेपरलेस सेवा ह्या चालू झालेल्या, स्वतःची कामं स्वतः करायची आहेत सगळे, आणि आपल्याच मोबाईलवरनं करायचे आहेत. आपापले मोबाईल नंबर RTOमध्ये सिलेक्ट करा. ते आधार लिंक मोबाईल पाहिजेत आणि तुमची KYC लागत असते प्रत्येक गोष्टीची, हे मात्र लक्षात ठेवा. तुमचं आधार कार्डाला पॅन कार्ड बी लिंक करून घ्यायचं असते, तुमचं आधार कार्डाला राशन कार्ड, हे सर्व पेपर तुम्ही अपलोड करायचे असतात. आता प्रत्येक ठिकाणी हेच झालेलं आहे. आधारचा डेटा उचलला जातो, आधार कार्डावर जसं आहे तेच तुमचं तसं काम होत असतं. हे मात्र कोणी विसरू नका. OTP म्हणजे तुमचा काय गुरु म्हणतोय बोलो 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 OTP हो गया, असं नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आता कायदे बदलल्यामुळं काय झालं आहे, ऑनलाईनला सगळे फाईन येतात. सगळे, कुठंही तुम्ही आता कोण चुकू शकत नाही, कुठलाही वाहन मालक चुकू शकत नाही. आता ज्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेले नाहीत ना, त्यांनी ताबडतोब 30 तारखेपासून बुकिंग करा आणि 1/12पासून कारवाईही चालू होणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करत जावा, व्हिडिओ तात्काळ शेअर करत जावा, कायदा कळायला पाहिजे. आता 1/12पासून काय होईल, ज्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाहीत त्यांचं पोर्टलला ते दिसत नाही. तुम्ही बुकिंग जरी केली असेल ना तर तुम्हाला ते पोर्टलला दिसतं तिथं, मग तुमचं काही काम होणार नाही. तुमची जबाबदारी आत्ता एवढीच आहे, ताबडतोब हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुक करा की पोर्टलला जोडलं जाईल. पण 1 तारखेच्या नंतर RTOवाले मग तुमचं पासिंग नाकारतील, सर्व गोष्टी त्या कायदेशीर होतील. तुमचं कुठलं गाडी हस्तांतरण होणार नाही, ह्याच्या नावावरनं त्याच्या नावावरती तुमचं वाहनाची HP उतरायचं म्हटलं तरी कुठलं काम होणार नाही. पण हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तात्काळ बुकिंग करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जेवढं शेअर करणार तेवढं कायदा हा लोकांना कळणार. आणि जर मग ते तुमची जर बुकिंग झाली नसली किंवा लावली नसली, भले तुम्ही 10-12 तारखेला लावा, तुम्हाला ती अपॉइंटमेंट कधी मिळेल तेवढ्याला, पण पोर्टलला ती पावती ताबडतोब जुळते. तुम्ही म्हणशीला की हे नसलं तर हे काय करणार आहेत, सरकारचे अधिकारी एका जागेवर बसून काम करतात, कारण ते सरळ सांगणार आहेत, हे बघा ही तुमची जोडलेली नाही, तुम्हाला बी दावणार ते त्यांच्या पोर्टलवरचं, हे बघा तुमची इथं जोडलेलीच नाही, जोडा, पावती फाडा जावा. इकडे पावती नंबर सकट सगळं त्यांच्या पोर्टलला दिसतं, हे मात्र विसरू नका. त्याच्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे तात्काळ हे बुकिंग करायचं. आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी